श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी. आठविते सुद्ध तुझ्या प्रश्नी आदिमध्या वासक. प्रश्न केला बरवानिका सांगेन तुझ विवेका. अत्रि ऋषींच्या पूर्वका सृष्टी उत्पत्तीपासून. पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वा ठाई. आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण आपण सर्वा ठाई वासपूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ. तेची ब्रह्मांड नाम जाहले रजो गुणे ब्रह्मयनिसी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली द्वेका. एक आकाश एक भूमिका होऊनी ठेली शकले दोन्ही. ब्रह्मा तेने उपजोन रचिली 14 भुवने. 10 दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परियेसी 7 जन ब्रह्मपुत्र. मरीची अत्रि अंगिरस पुलस्त्य पुलह कृस्त वशिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जान. सप्त ब्रह्मपुत्रामधील अत्रि तेथुनी पीठ गुरु संतती. सांगेन एक एक चित्ती सौभाग्यवंत नामधारका. अत्रि ऋषीची भार्या नाम तिचे अनुसया. पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाना. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू सके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत. स्वर्गेश्वर ऐसे येईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळूनी त्रिमूर्तीपाशी जाऊनी. विनवितातीत प्रकाशोनी आचार अत्रि ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रता स्त्री अनुसया. आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारोणी. पती सेवा करी भक्तिसी मनोवाक्याय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी विनमुख नवे कवने काळी. तिचा आचार देखुनी सूर्य भीततसे गगनी. उष्णतेसी लागे म्हणून मंद मंद तपतसे. अग्नी झाला अतिभीत शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवूनी का देखा. नम्र झाली तिची पादुका. शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीतसो. नेनो घेईल कवन स्थान कवन देवाचे हिरोण. एखाद्या ते वर देताची जाण तोही अमुते मारू शके. त्यासी करावा उपाय तो जगदात्मा देवराय. जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्हा सांगो आलो. न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी. तिच्या द्वारी अहर्निसी राहू चित्त धरुणी. ऐसे ऐकुनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती. चला जावो पाहू कैसी सती पतिव्रता म्हणता ती. व्रतभंग करुनी तिसी ठेवू भूमिसी. अथवा वैवस्तवयालासी पाठवू म्हणून निघाले. सत्व पाहावया सतीचे त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे. आश्रमा आले अत्रीचे अभ्यागत होऊनी. ऋषी करावया गेला अनुष्ठान. मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसेसी आश्रासून. अतिथी आलो आपण म्हणती. शुद्धे करुणी बहुत पिडोन आलो आम्ही अतिथी. त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि काठाया. सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत. ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसे. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही. ठाकून आलो याची कामी इच्छा भोजन मागावया. इतुकी ऐकुनी अनुसया नमन केले अति विनया. बैसकार करून या क्षालन केले चरण त्यांचे. अर्घ्यपाद्य घेऊन त्यांसी गंधाक्षता पुष्पेसी. सेवेची म्हणतसे हर्षी अरोगन सारिजे. अतिथी म्हणती ते वेळी करुणी आलो आपण आंघोळी. ऋषी येता भोवता वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वासना पाहुणी अतिथींचे काय केले पतिव्रते. ठाव घातले त्वरित केला तेथे बैसकार. बैसोनिया पाटावरी घृतेसी पात्र अभिधारी. घेऊन आले आपण क्षीरी शाकपाक ते वेळी. तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी. देखुनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे. नग्न होऊनी आम्हासी अन्न वाढावे परियेसी. अथवा काय निरुपदेसी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकुनी अतिथींचे वचन अनुसया करी चिंतन.
आले विप्र पाहावया मन, करणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतकरणी. अतिथी विन्मुख तपोहानी, पती निरोप केवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ, काय करील मनमत्त खळ. पतीचे असेल तपफळ, तारील मज मन तसे. ऐसे विचारुनी मानसी, तथास्तु म्हणे तयासी. भोजन करा स्वच्छतेसी, नग्नवाडी मन तसे. पाकस्थाना जाऊनी आपण, चिंतन करी पतीचे चरण. वस्त्रे फेडूनी झाली नग्न, म्हणी अतिथी बाळे माझी. नग्न होऊनी सती देखा, घेऊनी आली अन्नोदका. तव तोची झाली बाळका, ठाया पुढे लोळती. बाळके देखुनी अनुसया, भयचकित होऊनिया. पुनरपी वस्त्र नेसुनिया, आली तया बाळकापाशी. रुदन करीती तिनी बाळ, अनुसया राहावी वेळ. क्षुधार्थ झाली केवळ, म्हणून कडे घेतसे. कडे घेऊनी बाळकाशी, स्तनपान देतसे हर्षी. एका सोडून एकाशी, निवारण करी क्षुधेचे. पाहे पान नवल काय घडले, त्रयमूर्तीचे बालक झाले. स्तनपान मात्र क्षुधा केली, तपफळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याचे उदरी 14 भुवन, सप्तसमुद्र वड वागणी जाण. त्याची क्षुधा निवारण, पतिव्रता स्तनपान मात्रे. चतुर्मुख ब्रह्मयासी, सृष्टी रचने अहर्निसी. त्याची क्षुधा स्तनपानेसी, केवी झाली निवारण. बाळाक्ष कर्पूर गौर, पंचवस्त्र काळ निबरुद्र. स्तनपान करवी अनुसया सुंदर, तपस्वी अत्री ऐसा. अनुसया ऐशी अत्रीची रमणी, न होती मागे फेकली कवणी. त्रयमूर्तीची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनी. कडे घेऊनी बाळकासी, खेळवितसे तिघांसी. घालुनी बालका पाळणेसी, परेंदे गाये ते वेळी. परेंदे गाय नानापरी, उपनिषार्ध अतिकुमरी. अति उल्हासे स्वप्नस्वरी, संभोखतसे त्रिमूर्तीसी. इतुके होता ते वेळी, मध्यान्ह काळी अतिथी वेळी. अत्रि ऋषी अति निर्मळी, आला आपले आश्रमा. घरात आला अवलोकित, तव देखिले अनुसया गात. कैसी बाळे ऐसे म्हणत, पुसतसे ते वेळी. तिने सांगितला वृत्तांत, ऋषी ज्ञाते असे पाहत. त्रिमूर्ती हेची म्हणत, नमस्कार करीतसे. नमस्कारिता अत्रि देखा, संतोष विष्णू वृषनायका. आनंद झाला चतुर्मुखा, प्रसन्न झाला तैवेळी. बाळे राहिली पाळणेसी, निजमूर्ती ठेले सन्मुखेसी. साधू साधू अत्रि ऋषी, अनुसया सत्यप्रतिवत्रा. तुष्टलो तुझी या भक्तीसी, वर मागजे इच्छिसी. अत्रि म्हणतसे सतीसी, जे वांछिसी ते मागा आता. अनुसया म्हणे अत्रीसी, प्राणेश्वरू तुझी हौसी. देव पातले तुमचे भक्तांसी, पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळक आमच्या घरी, राहावे आमच्या पुत्रापरी. हेची मागणे निर्धारी, त्रिमूर्ती असावे एकरूप. ऐसे वचन ऐकुनी, वर दिधला मूर्ती तिनी. राहती बाळके मनोनी, आपण गेले निजलायसी. त्रिमूर्ती राहिले तिचे घरी, अनुसया पोशी बाळकापरी. नामे ठेविली प्रीती करी, त्रिवर्गाची परी ऐसा. ब्रह्ममूर्ती चंद्र झाला, विष्णुमूर्ती दत्त केवळा. ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले, तिघे पुत्र अनुसयेचे. दुर्वासा आणि चंद्र देखा, उभे राहुनी माताभिमुखा. निरुपमागती कौतुका, जाऊ तपा निजस्थाना. दुर्वास म्हणे अहो जननी, आम्ही ऋषी अनुष्ठानी. जाऊ तीर्थाचरणी, म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते, निरोप द्यावा आम्हा त्वरिते. चंद्रमंडळी वासा मुते, नित्य दर्शन तुम्हा चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती, असिर तुम्हा ते धरोणी चित्ती. त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती, हे मणी धरावे तुम्ही. त्रयमूर्ती तोची जाण दत्त, सर्व विष्णुमय जगत. राहील धरुणी तुमचे चित्त, श्री विष्णुमूर्ती दत्तात्रे. त्रयमूर्ती ऐक करून होऊन, दत्तात्रे राहिला आपण. दुर्वास चंद्र निरोप घेऊन, गेले स्थाना आपुलाले. अनुसयाच्या घरी देखा, त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका. नाम दत्तात्रेय ऐका, मूळपीठ गुरुचे. ऐसे परी सिद्ध देखा, सांगे कथा नामधारका. संतोष करुणी प्रश्न ऐका, पुसतसे सिद्धासी. दत्तात्रेयाचा अवतारू, सांगितला पूर्वापारू. पुढे मागते अवतार झाले गुरु, कवणे परी निरोपावे. विस्तारुनी बाळकासी, सांगावे स्वामी प्रीतीसी. श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी, अनुक्रमे निरोपावे. म्हणे सरस्वती गंगाधरू, पुढील कथेचा विस्तारू. ऐकता होय मनोहरू, सकळ भिष्टे लाभती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो
श्री नरसिंह सरस्वतोत्पाखणे सिद्धनामधारक संवादे त्रैमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थाध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.